तर गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आणि या यशाचे खरे शिलेदार हे देवेंद्र फडणवीस होते आणि या निकालानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या फडणवीसांनी मिशन बीएमसी आणि राज्यामध्ये स्वबळावर सत्ता आणण्याची घोषणा केली। पाहुयात फडणवीसांचं मिशन बीएमसी। गोव्यानंतर फडणवीसांचं लक्ष मुंबई महापालिका। भाजपनं मुंबई महापालिकेसाठी थोपटलं दंड। फडणवीसांचं मिशन बीएमसी यशस्वी होणार। 2024 मध्ये राज्यात भाजपचं स्वबळाचं सरकार। फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र? भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। सगळेच एक्झिट पोल फोल ठरवत फडणवीसांनी गोव्यात भाजपला स्थिर सरकार दिलं। कार्यकर्त्यांच्या मेहनतीसोबतच फडणवीसांची मुत्सद्देगिरी कामाला आली आणि गोव्यात भाजपने विजयाची हॅट्रिक साजरी केली। गोव्यातल्या यशानंतर फडणवीसांनी आपले पुढचे इरादे जाहीर केले। मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचारांच्या विळख्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आता आमची आहे, त्यामुळे आम्ही ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। मुंबई महापालिका हे आपलं पुढचं लक्ष असल्याचं फडणवीसांनी जाहीर जरी केलं असलं तरीही 4 राज्यांमधील निवडणुकांचा परिणाम मुंबईत महापालिकेत दिसणार नाही। महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। बघा, उत्तर प्रदेश किंवा या 4 राज्यांच्या निवडणुकींचा आणि महानगरपालिका मुंबईचा काही संबंध नाही। गेले 50 वर्ष आम्ही मुंबई महानगरपालिका लढतो आहे आणि या महानगरपालिकेवर जो शिवसेनेचा भगवा झेंडा आहे तो कायम राहील। यूपीत आता भाजपची हवा असली तरीही ती फार काळ टिकणार नाही। यूपी आणि महाराष्ट्रात खूप अंतर आहे, त्यामुळे यूपीच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर दिसणार नसल्याचा टोला जयंत पाटलांनीही भाजपचं नाव न घेता लगावलाय। एखादं राज्य त्यांच्याकडे मोठं आलं की इथलं सरकार पडणं हे काही शक्य असं वाटत नाही। महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे। महाविकास आघाडी ते शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत पूर्ण भक्कमपणाने एकत्रित आहेत तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही। काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या मिशन मुंबईवर चांगलंच तोंडसुख घेतलं। दिल्ली समोर कधीच महाराष्ट्र झुकला गेलेला नाही आणि निवडणुका होऊ द्या, निवडणुका आल्या का त्याचा जे निकाल आहे, जे वेस्ट बेंगॉलला जसं झालंय तसंच निकाल जे आहे या मुंबईत त्यांना दिसेल। भाजपच्या विजयाचा अश्वमेध रोखण्याकरता विरोधकांकडून महाविकास आघाडीचा प्रयत्न केला गेलाय, मात्र मुंबई महानगरपालिकेत विरोधकांची मोठ बांधणं कठीण असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। त्यातच सगळे एकत्र येऊनही भाजप विजयी होत असल्यानं भाजपचा आत्मविश्वास भलताच उंचावलाय। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक ही मवियासाठी वाटते तितकी सोपी नक्कीच राहिलेली नाही। तुषार शेटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणखी तरी बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या।